मौजे मानेगाव तालुका माढा येथील मुस्लिम समाज बांधव गावात शांततामय जीवन जगत असताना स्वतःला हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून घेणारा त्याच गावातील परमेश्वर नागनाथ राऊत या समाजकंटकाने गावातील मुस्लिम समाजाचे जगणे मुश्किल केले आहे। सतत मुस्लिम समाजाच्या विरोधात सोशल मीडिया इंस्टाग्रामवरून जातीयवादी पोस्ट टाकून अल्पसंख्याक समाजाला आव्हान दिले आहे। त्याला साथ देणारा नाना सत्यवान शिंदे हा इसम असून यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावे व भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने घ्यावी असे निवेदन मानेगाव येथील ग्रामस्थासह सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावल यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार अब्दुल हाफिज शेख, शकीला बानू शेख, शाहजहां कोरबू, तुराब शेख, अजीम शेख, राशीद रजाक शेख, जावेद शेख, वसीम शेख, मियाँ नायकवाडी, रसूल शेख, आलम जमादार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। सदर व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून गोरक्षकाच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्यांना म्हैस, रेडी हे जनावर बाजारात विकण्यास जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने खंडणी मागत आहे। रक्कम न दिल्यास मारहाण करत आहे। गावातील मस्जिदमध्ये जाताना टोमणे मारणे असे मुद्दामहून विनाकारण तेढ निर्माण होईल अशी गावातील परिस्थिती असून या गावगुंडांमुळे भविष्यात गावात अनुचित दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सदर व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी व भविष्यातील अनुचित घटनांना पोलीस प्रशासनाने आळा घालावा असेही या निवेदनात राशीद शेख यांनी म्हटले आहे। मानेगाव तालुका माढा या ठिकाणातील या गावातील काही ग्रामस्थ मुस्लिम समाजाचे ग्रामस्थ माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटायला आले। तर महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेलं आहे। ॲडिशनल SP सन्माननीय प्रीतम कुमार यावल साहेब यांची आमची भेट झाली। एक महत्त्वाचं निवेदन असं आहे की मौजे मानेगाव या गावामध्ये एक परमेश्वर राऊत नावचा एक इसम त्या ठिकाणी राहतो आणि हा जो माणूस आहे हा प्रचंड दहशत त्या ठिकाणी तो माजवत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी केल्यानंतरसुद्धा त्याच्यावर विरोधामध्ये कठोर कारवाई पोलिसांनी केलेली नाही असं दिसतं आहे। आणि म्हणून त्याची मजल जी आहे ती दररोज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तो गावामध्ये तलवारी घेऊन फिरतो आणि गावामध्ये स्थानिक त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे मस्जिदला नमाज पढण्यासाठी जे आमचे समाज बांधव जातात त्यांना दमदाटी तो करत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं जे काम आहे त्या परमेश्वर राऊत याच्याकडून होतं आहे असं स्थानिक ग्रामस्थचे अनेक तक्रारी घेऊन पोलीस प्रशासनात गेल्यानंतरसुद्धा त्यांची त्या ठिकाणी दाद घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आज हा जो गंभीर प्रकार आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो। तर ॲडिशनल SP प्रीतम कुमार यावल साहेबांना यांची भेट झाली आणि सविस्तर त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली। या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचं म्हणणं एवढंच आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये असेल विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम काही जातीवादी लोकांकडून होतं हे दिसतं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी ते प्रकरणं थांबत नाही असं आम्हाला अनेक प्रकरणामध्ये या ठिकाणी दिसतं आहे। आज मौजे मानेगाव या गावामध्ये सगळा जो समाज आहे हिंदू मुस्लिम एकोप्यानं त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी एक दिलानं राहत असताना परमेश्वर राऊतसारखा एक पांडवूळ जो अशा पद्धतीनं गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतो आहे आणि गरिबांवरती हल्ले करण्याचं काम करतो आहे हे ताबडतोब त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि गावामध्ये ज्या ठिकाणी एक दिलानं एकोप्यानं राहणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये जाती तेढ निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा त्या ठिकाणी निर्माण व्हावा हेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे। तर आज माननीय यावलकर साहेबांनी संबंधितांना त्या ठिकाणी तसे आदेश दिलेले आहेत। तर लवकरच त्याच्यावरती कारवाई होईल असे माननीय ॲडिशनल SP